हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण रव्यापासून एक भन्नाट असा नाश्ता तयार करणार आहोत। तर चला त्यासाठी आपण सुरुवात करूया। एक वाटी घेतलेली आहे, वाटीने एक वाटी असा बारीक रवा घ्यायचा आहे। आता बारीक रवा घेतलेला आहे, त्या आता एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे, साधारणतः 1 ते 1.5 चमचा, आणि त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। बस इतकीच गोष्ट टाकायची आहे आणि त्यामध्ये आपण जो रवा मोजून घेतलेला आहे 1 वाटी, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। रवा छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा, असं छान सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस मात्र आपण मीडियम ठेवायचा आहे। जास्त बारीक पण नाही, जास्त कमी पण नाही, जास्त फुल पण नाही करायचा, मीडियम गॅसवर ठेवायचा। आणि हे बघा, आता 1 वाटी आपण जर रवा घेतलेला होता तर त्यासाठी 1 वाटी आपल्याला पाणी पुरेसं आहे। आणि हा बघा, हा बारीक रवा घेतलेला आहे म्हणून 1 वाटी पाणी पुरेसं आहे। जर तुम्ही मोठा घेतलात रवा तर 1 वाटीच्या ऐवजी 1.25 वाटी तुम्ही पाणी घेऊ शकता। मोठा रवा जास्त पाणी पितो। तर हे बघा, हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बरोबर प्रमाण आहे, एका वाटीला 1 वाटी, 1 वाटीच्या रव्यासाठी 1 वाटी पाणी पुरेसं आहे। आता हे बघा, झाकण ठेवायचं आहे, खालचा गॅस बंद करायचा आहे आणि हे जाड कढई आहे तर त्यासाठी 5 मिनटं त्याच्यातच मुरून द्यायचं आहे। 5 मिनिटांनी आपण झाकण काढायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी। आणि हे बघा, आता थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे। आता थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। या पद्धतीने थंड करायचं आहे। आता हे व्यवस्थित अशा हाताने मळून घ्यायचं। जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे। आणि हे बघा, मी पहिलं मीठ टाकलेलं नाही, जेव्हा आपण पहिलं पाणी टाकतो ना तेव्हाच मीठ टाकायचं, पण मी मीठ हे टाकून घेतलेलं नाही पहिलं, म्हणून आता टाकलेलं आहे। आता छान मळून घ्यायचं आहे, कारण मीठ सगळ्याला लागलं पाहिजे, म्हणून छान मिक्स करून घेऊयात। हे बघा, आता हे 5 मिनटं छान मळून घेतलेलं आहे। आता हे बघा, एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। पाणी गरम होतं तोवर आपण हे बघा, एक गोळा घेतलेला आहे लिंबाच्या आकाराचा आणि असं गोल आकार ह्याचा करून घ्यायचा आहे या पद्धतीने। हे बघा, असं गोल गोल करून घ्यायचं आहे। आता हे बघा, असं काहीतरी घ्यायचं आहे, गोल आकार असेल फोडून असं, आणि असं छिद्र करून याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा, आता आपण काय करायचं आहे, एक जाळीचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचं आहे। आता जे केले ना त्याच पद्धतीने आपण ह्याचे सगळे असे हे करून घ्यायचे आहेत। हे बघा, रव्याचे ह्या पद्धतीने करून घेतलेलं आहे। आता आपण पाणी तवर उकळलेलं आहे आणि यामध्ये हे ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी आपण हे उकळायला ठेवून द्यायचं आहे। हे बघा, हे 10 मिनिटं ठेवून देऊयात। हे बघा, आता 10 मिनिटांनी आपण काढून घ्यायचं आहे, गॅस बंद करायचा आहे। आणि हे बघा, आता गार होते तोवर हे बघा, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, हिंग आहे आणि मीठ आहे आणि जिरं आणि मोहरी, आणि फोडणी करता तेल घ्यायचं आहे। आता हे बघा, हे अशा पद्धतीने हे झालेले आहेत सगळे। हे बघा, आता जी आपण रवा जे परतलेला होता तीच कढई घ्यायची आहे, त्यामध्ये साधारणतः 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं फुललं छान की मोहरी टाकायची आहे, मोहरी पण छान तडतडली की याच्यामध्ये मिरची टाकायची आहे। हे बघा, आता कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता मी नंतर टाकते, कारण कसं कढीपत्ता पहिला टाकला ना तर करपून जातो, म्हणून मी कढीपत्ता नंतर टाकते। हे बघा, आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आता हिंग टाकूया। हिंग अगदी 2 चिमट टाकायचं आहे किंवा पाव चमचा टाकायचा आहे, पावपेक्षा अर्धा पाव टाकायचा आहे हिंग, पण हिंगाने एक खूप छान टेस्ट येते। आता हे बॅटर आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं नाजूक हाताने हलवून घ्यायचं आहे, नाहीतर कढई कढई कपड्याने किंवा कशाने तरी धरायची
आणि व्यवस्थित त्याचं कढईच हलवून घ्यायची आहे. हे बघा असं हे हलवायचं आहे. आणि ह्यामध्ये आता 1 चमचा तीळ टाकायचे आहेत आणि चाट मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे. आणि हे बघा हे चिली फ्लेक्स आणि ऑरेगनो थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. साधारणतः पाव चमचा टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने करायचं हा. हे बघा या पद्धतीने. आता थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे बघा आता हे व्यवस्थित असं परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर भुरभुरायची आणि 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. हे बघा आता आपण खाण्यासाठी नाश्ता आपला रेडी आहे. तर चला मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि बरं नाश्ता हा नक्की आवर्जून करा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग बाय.